गणेश शारदाश्चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मर्तुषंचक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनम सुपुण्यजनकं श्रीदासबोधाग्र। यकीर्त्या पठनेन सर्वविषा स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोधावरती यथाशक्ती चिंतन करतोय। दशक 14वा सुरू आहे, समास पहिला आहे। ओवी क्रमांक 12 पर्यंत काल आपण आलो होतो। करुणा कीर्तन सोडू नये, अंतर ध्यान मोडू नये, प्रेमतंतू तोडू नये, सगुणमूर्तीचा श्रीराम। श्री गणेशाय नमः। पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये, समयी धीर सांडू नये काही केल्या। काल इथपर्यंत आपण आलो। अपमानिता सिणो नये, निखंदिता कष्टो नये, धिक्कारिता झुरो नये, काही केल्या श्रीराम। आपण काम करायला गेलो ना, काही चांगलं काम करायला गेलं की लोक आपला अपमान करतील, लोक आपल्याला वाटेल तसं बोलतील, लोक आपला धिक्कार करतील, पण आपण हातात घेतलेलं कार्य सोडायचं नाही। अपमानिता सिणो नये, निखंदिता कष्टो नये, धिक्कारिता झुरो नये, काही केल्या श्रीराम। लोक लाज धरू नये, लाजविता लाजो नये, खिजविता खिजो नये, विरक्त पुरुषे श्रीराम। लोक काय म्हणतील याचा विचार करू नये। आपण जर चांगलं काम करायला निघालोय आणि लोक नावं ठेवत असतील तर त्या चांगल्या कामाला लोकांनी नावं ठेवली तर त्याच्याकडे लक्ष देऊ नये। लोक काय म्हणतील याचा विचार करू नये। लोक लाज धरू नये, लाजविता लाजो नये। लोक तुम्हाला लाज वाटेल असं बोलतील, पण आपण आपला मार्ग सोडायचा नाही। लाजविता लाजो नये, खिजविता खिजू नये, विरक्त पुरुषे श्रीराम। आपल्याला मुद्दाम डिवचून बोलतील की जेणेकरून आपण रागवावं, पण आपण शांत राहायचं। खिजविता खिजू नये, विरक्त पुरुषे श्रीराम। शुद्ध मार्ग सोडू नये, दुर्जनासी तंडो नये, संबंध पडो देऊ नये, चांडाळासी श्रीराम। शुद्ध मार्ग सोडू नये। आपला जो मार्ग चांगला आहे ना, मार्ग दावून गेले आधी कृपानिधी संत रे। त्या संताने आपल्याला उत्तम असा मार्ग दाखवलाय, त्या मार्गाने आपण चाललोय। म्हणून काय म्हटलंय की शुद्ध मार्ग सोडू नये। हा जो चांगला मार्ग आहे, भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग आहे, तो कोणी काहीही करून आपल्याला त्या मार्गापासून विचलित करायचं ठरवलं तरी आपण आपला मार्ग सोडायचा नाही। शुद्ध मार्ग सोडू नये, दुर्जनासी तंडो नये। दुष्ट माणसं आहेत, त्यांच्याशी वाद घालत भांडण करण्यात आपल्या आयुष्याचा वेळ वाया घालू नये।
तुझं खरं म्हणावं आणि गप्प बसावं. दुर्जनासे तंडो नये, संबंध पडो देऊ नये, चांडाळासे श्रीराम. संबंध पडू देऊ नये. आपला अत्यंत जे वाईट विचार करणारी माणसं आहेत त्यांच्याशी आपला संबंध येऊ देऊ नये. खाऊ नये ते खाणं, पिऊ नये ते पिणं, वागू नये तसं वागणं, अशी वागणारी जी माणसं आहेत त्यांच्यापासून आपण 4 हात लांब राहावं. हसविता हसू नये, बोलविता बोलू नये, चालविता चालू नये, क्षणक्षणा ती क्षणक्षणा श्रीराम. चेष्टा मस्करी करून आपल्याला हसवण्याचा लोक प्रयत्न करतील, आपल्याला बोलायला भाग पाडतील. इकडनं जाऊ नको, तिकडनं जा, तिकडनं जाऊ नको, तिकडनं जा, असं नाना प्रकारे आपल्या कार्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील. आपण त्यांच्या नादी लागायचं नाही. आपण बरा आणि आपला मार्ग भरा. हसविता हसू नये, बोलविता बोलू नये, चालविता चालू नये, क्षणक्षणा श्रीराम. लोक म्हणतील इकडनं जा तिकडनं जा, नाही, माझा मार्ग आहे हा भक्तिमार्ग, मी भक्तिमार्ग सोडून कुठे जाणार नाही. एक वेश धरू नये, एक साज करू नये, एक देशी होऊ नये, भ्रमण करावे श्रीराम. दरवेळेला आपला वेश वेगवेगळ्या प्रकारचा असावा. एक वेश धरू नये, एक साज करू नये. साज शृंगार करताना सुद्धा ठराविक प्रकारचा असा नसावा, वेगवेगळ्या वेशामध्ये माणसाला जाता आलं पाहिजे. एक देशी होऊ नये, भ्रमण करावे श्रीराम. एकाच ठिकाणी राहू नये, आपण भ्रमण करत राहावं. आपला प्रवास चालू ठेवावा. भक्तिमार्गाचा प्रसार जेवढा आपल्याला करता येईल तेवढा करावा. सलगी पडो देऊ नये, पतेग्रह घेऊ नये, सभेमध्ये पैसू नये, सर्व काळ श्रीराम. सलगी पडो देऊ नये, कुणाशी जास्ती मैत्री करायचे भानगड पडू नये. जसं कबीर म्हणतो ना, कबीरा खराब खडा बाजार में सबकी लेवत खैर, ना किसी से दोस्ती ना किसी से बैर. कबीर रस्त्यामध्ये उभा आहे, जाणाऱ्या येणाऱ्यांची चौकशी करतोय. एकाने विचार का हे सगळे तुमच्या ओळखीची माणसं आहेत का? नाही म्हणले. कुणीही यातला माझा मित्र नाही का कुणीही माझा शत्रू नाही, पण सगळ्याचं कसं काय चाललं विचारायला काय हरकत आहे. सबकी लेवत खैर, ना किसी से दोस्ती ना किसी से बैर. म्हणून म्हणाले एक सलगी जास्ती जवळीक ठेवू नये, जेवढे असतं तेवढं कामापुरतं आपलं असावं. गुंतत गेला की मग दुःख आलं. सलगी पडो देऊ नये, प्रतिग्रह घेऊ नये. लोकांकडून जेवढं परमार्थाच्यासाठी आवश्यक आहे तेवढंच, आपला लोभ वाढू देऊ नये. प्रतिग्रह घेऊ नये, सभेमध्ये बसू नये, सर्व काळ श्रीराम. सारखं सभेमध्ये बसून राहिलं मग तू कार्य कधी करणार बाबा? कार्य करण्यासाठी, आपला प्रचार करण्यासाठी आपल्याला वेळ थोडा मोकळा पाहिजे. 4 लोकांच्या भेटी घ्याव्या लागतात, 4 लोकांना आपले विचार पटवून द्यावे लागतात, 4 लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी बोध करावा लागतो. मग हे कार्य कधी होणार तुझ्याकडून? एकाच जागी बसून राहिलं असतं. नेम अंगी लावू नये, भरोसा कोणा देऊ नये, अंगीकार करू नये, नेमस्तपणाचा श्रीराम. सारखं नियमामध्ये स्वतःला बांधून ठेवू नये. थोडासा मोकळेपणा आपल्याकडे पाहिजे. कोणाला भरोसा देऊ नये, मी अमुक काम करीन तमुक काम करीन, कारण नाही झालं तर मग लोक तुमच्यावरचा विश्वास सोडून जाईल. प्रयत्न करतो, पाहतो असं म्हणावं. आपण कुणाला आश्वासन दिल्यानंतर ते पाळता आलं नाही तर आपल्याबद्दलच्या लोकांचा गैरसमज निर्माण होतो. म्हणून कुणाला भरोसा देऊ नये, भरोसा कोणाला देऊ नये, अंगीकार करू नये, नेमस्तपणाचा श्रीराम. अगदी नेमस्तपणाने चाललं असं नाही, काही तर थोडंसं चेंजेस आपल्यामध्ये पाहिजे. अंगीकार करू नये, नेमस्तपणाचा श्रीराम. म्हणजे आपण फ्लेक्झिबल राहावं असं नाही सांगितलंय. का फ्लेक्झिबल राहायचं? देश कालानुसार आपल्याला वागता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. तिथले काळ कसे, परिस्थिती कशी आहे, देश कसा आहे, त्याप्रमाणे आपल्याला बदलावं लागतं. तुम्ही नेमस्तपणा धरला तर चालेल का? नाही चालणार. अंगीकार करू नये, नेमस्तपणाचा श्रीराम. नित्यदेव सांडू नये, अभ्यास बुडू देऊ नये, परतंत्र होऊ नये, काही केल्या श्रीराम. नित्यनेम सांडू नये. आपला काहीतरी नित्यनेम असावा. पहाटे लवकर उठावं, स्नान, संध्या, जप, तप, ध्यानधारणा आहे, नामस्मरण आहे, काही वाचन आहे, चिंतन आहे. हा आपला जो नित्यनेम आहे त्याच्यामध्ये खंड पडता उपयोगी नाही. नित्यनेम सांडू नये,
अभ्यास बुडू देऊ नये. आपला अभ्यास नेहमी वाढवत नेला पाहिजे. आज माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे त्याच्यापेक्षा अधिक कसं मला मिळेल याच्यासाठी प्रयत्न सतत चालू ठेवला पाहिजे. अभ्यास बुडू देऊ नये, परतंत्र होऊ नये काही केल्या श्रीराम. आपलं जीणं परतंत्र नसावं, लोकांवर अवलंबून नसावं, आपलं आपल्याला करता आलं पाहिजे. परतंत्र होऊ नये काही केल्या श्रीराम. स्वतंत्रता मोडू नये, निरपेक्षता तोडू नये, परापेक्षा होऊ नये क्षणक्षणा श्रीराम. स्वतंत्रता मोडू नये, आपलं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. कुणाच्या अधीन राहिलं ना मग मनुष्य परतंत्र होतो. स्वतंत्रता मोडू नये, निरपेक्षा तोडू नये. आपला निरपेक्षपणा कधीही विचलित, त्या निरपेक्षपणावरून आपलं मन कधी विचलित होतं उपयोग नाही. म्हणजे आपली निरपेक्षता कायम राहायला पाहिजे. नियम अंगी लावू नये, भरोसा कोणा देव. निरपेक्षता तोडू नये, परापेक्षा होऊ नये क्षणक्षणा श्रीराम. लोकांकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा करू नये. का? दुःख तिथंच आहे ना हो, अपेक्षित दुःख आहे. आपण आपलं सांगत राहावं, लोकांनी ऐकलं ठीक, नाही ऐकलं ठीक, तो त्याचा विषय आहे. पण जसा पाऊस म्हणतो, पाऊस पडणं माझा विषय आहे. डोंगरावर पडला तर वाहून जाईल. सुपीक जमीन जर असेल तर तिथं तरारून पीक येईल. तो त्याचं काम करत राहतो. जिथं सुपीक जमीन आहे तिथं पिकून येईल. जिथे विचार करणारी माणसं आहेत, ज्ञान ग्रहण करणारी माणसं आहेत, तिथं त्याचा उपयोग होईल. परापेक्षा होऊ नये क्षणक्षणा श्रीराम. वैभव दृष्टी पाहू नये, सुखा उपाधी सुखे राहू नये, एकांत मोडू देऊ नये स्वरूपस्थितीचा श्रीराम. वैभव दृष्टी पाहू नये म्हणजे लोकांचं वैभव पाहिल्यानंतर आपल्याला त्या वैभवाचा हेवा वाटू नये किंवा हे वैभव मला मिळायला पाहिजे अशी अपेक्षा होऊ नये, म्हणून वैभव पाहू नये असं म्हणते. म्हणजे तुमचं मन तिकडे गेलं की तुम्हाला असं वाटेल ही मला वस्तू मिळावी किंवा असं माझं जीवन असावं असं वाटायला लागतं. म्हणून त्या वैभवाच्या मोहात पडू नये. वैभव दृष्टी पाहू नये, उपाधी सुखे राहू नये. आपल्याला उत्तम प्रकारचं सुख मिळावं अशी अपेक्षा करू नये. कारण परिस्थिती सारखी नसते. काही वेळेला तुम्हाला झोपण्यासाठी गादी असेल, पलंग असेल, काही ठिकाणी जमिनीवर झोपावं लागेल, काही ठिकाणी नुसतं सतरंजी असेल, काही ठिकाणी पोत्यावर झोपावं लागेल, काही ठिकाणी नुसतं जमिनीवर झोपावं लागेल. ती प्राप्त परिस्थिती जशी आपल्याला मिळाली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आनंदाने राहता आलं पाहिजे. उपाधी सुखे राहू नये, एकांत मोडू देऊ नये स्वरूपस्थितीचा श्रीराम. आपल्या मनामधली स्वरूपस्थिती म्हणजे आत्मस्थिती आहे आपली, त्याच्यावरचा विचार आपला ढळू देऊ नये. देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. हा देह म्हणजे मी आहे अशी जी आजपर्यंतची भावना होती ती आता निघून गेली. आत्मबुद्धी झाली, आत्मा म्हणजेच मी अशी जी आत्मबुद्धी आहे, आत्मस्वरूपाचं ध्यान आहे, चिंतन आहे, त्याच्यामधून आपलं मन इकडे तिकडे जाणार नाही याचा विचार करावा. एक स्वरूपस्थिती एकांत मोडू देऊ नये स्वरूपस्थितीचा श्रीराम. अनर्गळता करू नये, लोकलाज धरू नये, कोठे तरी होऊ नये आसक्त करा श्रीराम. अनर्गळता म्हणजे वाटेल तसं बोलणं आहे, वागणं आहे, हे आपल्या हातून होऊ नये. लोकलाज धरू नये. आता भगवंताचं कीर्तन करताना मनुष्य नाचतो, आनंदाने डोळ्यातनं अश्रुधारा यायला लागतात, अंगावर रोमांच उभे राहिले. लोक काय म्हणतील याचा विचार करू नये. आपलं भगवंताचं नामस्मरण चालू ठेवावं. लोकलाज धरू नये, कोठे तरी होऊ नये आसक्त करा श्रीराम. कुठेच माणसाने आसक्त होऊ नये. कारण एकदा मन त्याच्यात गुंतलं की मग त्याच्यावर येणारं दुःख पण आलंच, म्हणून कशातही त्याने आसक्त होऊ नये. परंपरा तोडू नये, उपाधी मोडू देऊ नये, ज्ञानमार्ग सोडू नये कदा काळी श्रीराम. परंपरा तोडू नये. परंपरा जी चालत आली, आपली उपासना मार्ग आहे, त्याची एक परंपरा आहे. हनुमंत आमची कुळवल्ली, श्रीराम मंडपी वेदी गेली, श्रीराम भक्ती रे फळली, रामदास बोली या नावे. आमुचे कुळे हनुमंत, हनुमंत आमचे मुख्य दैवत, तया वीण परमार्थ सिद्धीते न पवेची. सहाय्यामा सर्वनंदन वरकर लंडी देईल कोण, तया सोडून आम्ही जन कवणा प्रति मागावे. म्हणून आम्ही रामदास श्रीराम चरणी आमचा विश्वास
कोसळोने पडो रे आकाश आणि काचे वास न पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्रीराम रघुरैवता उपा राम मारुती उपासना नेमस्त रामदास पुरी. आमची परंपरा जी आहे, म्हणजे आपली परंपरा आहे, उपासनेची एक परंपरा आहे. ती उपासनेची परंपरा त्याला खंड पडू देऊ नये. कर्ममार्ग सोडू नये, परंपरा तोडू नये, उपाधी मोडू देऊ नये, ज्ञानमार्ग सोडू नये, कदा काळी श्रीराम. आपण उपाधी म्हणजे नाना प्रकारची व्यवस्था मांडलेली आहे. मग ते उपासना केंद्र असेल म्हणा की आणखीन काही मठा आहे, मग ती आता उपाधी केलेली आहे ना, मग त्याची व्यवस्था लावणं सुद्धा आपलंच काम आहे. उपाधी मोडू देऊ नये, ज्ञानमार्ग सोडू नये, कदा काळी श्रीराम. आपला जो ज्ञानमार्ग आहे त्या ज्ञानमार्गानेच आपल्याला जायचं आहे. भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग. ज्ञानमार्ग सोडू नये, कदा काळी श्रीराम. म्हणजे ज्ञानमार्ग म्हणजे ज्ञानाची उपासना करणे आणि आपल्याजवळ असलेलं ज्ञान जगाला देणं. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर. हे ज्ञानाचं मंदिर आहे ते. कर्ममार्ग सांडू नये, वैराग्य मोडू देऊ नये, साधन भजन खंडू नये, कदा काळी श्रीराम. कर्म केल्याशिवाय माणसाला राहता येणार नाही. मग कर्ममार्ग तर सोडता येत नाही. म्हणून कर्ममार्ग सांडू नये, वैराग्य मोडू देऊ नये. मग कर्मच करायचं तर सत्कर्म करावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. आपलं कर्मच मार्ग आहे. तो कर्ममार्ग असा आहे की त्या कर्मयोगाने म्हणजे चांगल्या मार्गाने आपण निघालेलो आहे. तो कर्ममार्ग हा करत राहावा आणि काय करावं, सर्वामुखी मंगल बोलवावे. सत्कर्म करावं आणि सर्वांच्या मुखातनं भगवंताचं नाम येईल असं पाहावं. कर्ममार्ग सांडू नये, वैराग्य मोडू देऊ नये. आपल्या मनातलं जे वैराग्य आहे ते अबाधित राहिलं पाहिजे. वैराग्य मोडू देऊ नये, साधन भजन खंडू नये, कदा काळी श्रीराम. आपली साधना सोडू नये, आपलं भजन सोडू नये. अतिवाद करू नये, अनित्यपोटी धरू नये, रागे भरी भरू नये, भलतीकडे श्रीराम. अतिवाद करू नये. एखाद्या माणसाला वादच घालायची सवय असते, मग त्याच्याशी जास्ती वाद घालत बसण्यात काही अर्थ नाही. अतिवाद करू नये, अनित्यपोटी धरू नये. जे अशाश्वत आहे त्याची आसक्ती करू नये. अनित्यपोटी धरू नये, रागे भरी भरू नये, भलतीकडे श्रीराम. काळ वेळ पाहून रागवावं कोणावर. जी माणसं आपल्यावर प्रेम करतात ना त्याच्यावर रागवण्याचा आपल्याला अधिकार आहे, कारण ते आपला राग समजून घेऊ शकतात. दुसऱ्यावर रागवून काय करणार तुम्ही. अतिराग रागे भरी भरू नये, भलतीकडे श्रीराम. न मनी त्या सांगू नये, कंटाळवाणे बोलू नये, बहुसाल असू नये, एके स्थळी श्रीराम. न मनी त्यास सांगू नये. असं म्हणतंय, घडा जर सरळ असेल तर त्यात पाणी घालता येईल. घडा तांब्या सरळ असेल तर त्यात पाणी घालता येईल, पण तो तांब्या पालथा घातला आणि त्याच्यावर कितीही पाणी ओतलं तर तांब्यात एक थेंब तर पाणी जाईल का? जाणार नाही. तसं ज्याची ऐकण्याची इच्छा नाही आहे त्याला आपण कितीही सांगितलं तर त्याचा काय उपयोग होईल का? म्हणून जो आपलं वचन मानणार नाही त्याला सांगण्याच्या भानगडीत पडू नये. न म्हणे त्या सांगू नये, कंटाळवाणे बोलू नये. आपलं बोलणं कसं असावं की आपण अधिक बोलावं असं समोरच्या श्रोत्याला वाटलं पाहिजे, आणखीन होऊ द्या असं त्यांच्या मनात आलं पाहिजे. म्हणजे आपलं बोलणं समोरच्या माणसाला कंटाळवाणं वाटता उपयोगी नाही. कंटाळवाणे बोलू नये, बहुसार असू नये, एके स्थळी श्रीराम. एकाच ठिकाणी जास्ती वेळ राहू नये. निरनिराळ्या ठिकाणी मठस्थापना करावी, निरनिराळ्या ठिकाणी जावं, निरनिराळ्या ठिकाणी कार्य उभं करावं. काही उपाधी करू नये, केली तरी धरू नये, धरली तरी सापडू नये, उपाधीमध्ये श्रीराम. उपाधी करणं म्हणजे नाना प्रकारची, ही जसं म्हटलं उपासना केंद्र आहेत, मोठ्या स्थापना आहेत, अशी उपाधी केली तरी त्या उपाधीमध्ये सापडायचं नाही. म्हणजे सगळं करावं आणि अलिप्त राहावं. असंच तर राहू नये. अलिप्त राहावं कसं? कमळ पाण्यामध्ये असतं पण पाण्यापासून अलिप्त असतं, तसं सर्व कार्य एक तर करू नये
कारण आपली नामस्मरणातली जी काही एकाग्रता आहे ती खंड पाहू नये म्हणून. आणि समजा तुम्ही केलंच धर्मप्रचारासाठी आवश्यक आहे केलं तर त्याच्यामध्ये आपण गुंतून पडायचं नाही. ते कार्य उभं करायचं, समोरच्या माणसावर सोपवायचं आणि आपण त्यातनं मोकळं व्हायचं. उपाधीमध्ये धरली तरी सापडू नये, उपाधीमध्ये श्रीराम. थोरपणे असू नये, महत्त्व धरून बसू नये, काही मान इच्छू नये, कोठे तरी श्रीराम. थोरपणे असू नये, आपल्याला मोठेपणा जास्ती करू नये. आपण सामान्य मनुष्य म्हणून जगावं, मोठेपणाच्या आहारी जाऊ नये. सानेपणा थोरपणा असू नये, महत्त्व धरून बसू नये, काही मान इच्छू नये, कोठे तरी श्रीराम. मी काहीतरी मोठा आहे असं स्वतःला वाटता उपयोग नाही. लोकांना वाटत आहे तुम्ही मोठे आहेत म्हणून, पण तुम्हाला स्वतःला वाटता उपयोग नाही की मी कोणीतरी मोठा आहे आणि मला कोणीतरी मान दिला पाहिजे. मानाची अपेक्षा करू नये, मोठेपणाची अपेक्षा करू नये. थोरपणे असू नये, महत्त्व धरून बसू नये, काही मान इच्छू नये, कोठे तरी श्रीराम. साधेपण सोडू नये, सानेपण मोडू नये, बलात्कारे जोडू नये, अभिमानांगी श्रीराम. साधेपण सोडू नये, मनुष्याने साधं राहावं. सामान्य मनुष्य जसं जीवन जगतो ना तसं साधं राहावं. साधी राहणे आणि मोठी विचारसरणी मोठी असावी. साधेपणा सोडू नये, सानेपण मोडू नये. सानेपण म्हणजे लहानपणा. आपल्यातला नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. आपल्यातला नम्रपणा कायम राहील याची काळजी आपण घ्यावी. आपल्यामध्ये उद्धटपणा येता उपयोगी नाही. साधेपण सोडू नये, सानेपण मोडू नये, बलात्कारे जोडू नये, अभिमानांगी श्रीराम. मी कधीतरी मोठा आहे असं मोठेपणा स्वतःकडे घेण्याच्या भानगडीत पडू नये. आपण सामान्य माणसं आहेत. कोणी बोलवलं तरी उत्तम आहे, नाही बोलवलं तरी उत्तम आहे. कोणी मान दिला तरी उत्तम आहे, नाही दिला तरी उत्तम आहे. आपल्याला कशाची अपेक्षा राहू नये. अधिकारे वेण सांगू नये, दाटून उपदेश देऊ नये, कानकोंडा करू नये, परमार्थ करा श्रीराम. आधी अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी झाकोनी असावे, प्रगट होऊन नसावे हे विहित नव्हे. म्हणजे आपल्याला ते सांगण्याचा अधिकार आहे का? अधिकार कधी प्राप्त होतं? आधी केले मग सांगितले. तशा प्रकारचं आपण आचरण आधी केलं आणि मग लोकांना सांगितलं तर त्याच्यावर विश्वास बसतो लोकांचा. म्हणून अधिकारही सांगू नये. आपल्याकडे तेवढा अधिकार संपन्न झाला पाहिजे. आपल्याकडे आपली साधना, आपलं नामस्मरण, आपली उपासना ही आपल्याकडे प्रज्वलित झाल्यानंतर मग लोक त्याच्यावरती आपल्या शब्दावर विश्वास ठेवतात. स्वतःची काही ती साधना पाहिजे की नाही. अधिकारे विण सांगू नये, दाटून उपदेश देऊ नये, कानकोंडा करू नये, परमार्थ करा श्रीराम. दाटून उपदेश देऊ नये कुणाला. त्याची ऐकण्याची इच्छा नाही, ऐक म्हणून सांगितलं तर त्याला काय उपयोग नाही. दाटून उपदेश देऊ नये, कानकोंडा करू नये, परमार्थ करा श्रीराम. लोकांनी त्या परमार्थाला नावं ठेवतील अशी वेळ आपण आणू नये. कठीण वैराग्य सोडू नये, कठीण अभ्यास सांडू नये, कठीणता धरू नये, कोणेविषयी श्रीराम. कठीण वैराग्य सोडू नये. वैराग्य कठीण आहे, आचरण करण्याला कठीण आहे, पण ते कठीण असलं तरी ते वैराग्य सोडायचं नाही. कठीण वैराग्य सोडू नये, कठीण अभ्यास सोडू नये. अभ्यास करणे कठीण आहे, पण आपण तो अभ्यास किती कठीण वाटला तरी अभ्यास करायलाच पाहिजे. तुम्हाला हळूहळू समजत जाईल, एकदम समजेल असं नाही. कठीण वैराग्य सोडू नये, कठीण अभ्यास सांडू नये, कठीणता धरू नये, कोणीविषयी श्रीराम. मात्र कुठल्या गोष्टीविषयी कठीणता नसावी. म्हणजे मला एक अमुक वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे असं नाही. ती नसेल तर पर्यायी वस्तू असते. कठीण शब्द बोलू नये, कठीण आज्ञा करू नये, कठीण धीरत्व सोडू नये, काही केल्यास श्रीराम. कठीण शब्द बोलू नये म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये मार्दव असावं. कठीण शब्द बोलू नये, कठीण आज्ञा करू नये. जी समोरच्या माणसाला जमणार नाही अशी आज्ञा आपण करू नये. कठीण आज्ञा करू नये, कठीण धीरत्व सोडू नये, काही केल्यास श्रीराम. मात्र आपलं धीरत्व आहे म्हणजे सहनशक्ती, धीरपणा, हा धीरपणा मात्र सोडायचा नाही. कठीण धीरत्व सोडू नये, काही केल्यास श्रीराम. आपण आसक्त होऊ नये, केल्या विण सांगू नये, बहुसाल मागू नये, शिष्यवर्गाशी श्रीराम. आपण आसक्त होऊ नये, कुठल्याही गोष्टीमध्ये आपली आसक्ती नसावी. सगळं करावं आणि गुंत्यात गुंतुनी हा पाय माझा मोकळा आणि रंगात रंगुनी हा रंग माझा वेगळा, असं आपलं जीवन असावं. आपण आसक्त होऊ नये, केल्या विण सांगू नये. आपण आधी करावं आणि मग सांगितलं.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हणा. आधी आपण करावं आणि मग लोकाला सांगावं. केल्या विण सांगू नये, भौसाल मागू नये, शिष्यवर्गाशी श्रीराम. आपल्या शिष्यवर्गाकडून आपण काही मुळात काही मागूच नाही. आणि अगदीच मागायची वेळ आली तर जरुरी पुरतंच मागावं, जास्ती लोभ धरू नये. भौसाल मागू नये, शिष्यवर्गाशी श्रीराम. उद्धट शब्द बोलू नये, इंद्रिय स्मरणे करू नये, शाक्त मार्ग भरू नये, मुक्तवरी श्रीराम. उद्धट शब्द बोलू नये. शब्द आहे ना तो रसाळ असावा. ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, ऐसे बोल असं बोलावं की समोरच्या माणसाचं मन रंगून गेलं पाहिजे. उद्धट शब्द बोलू नये, इंद्रिय स्मरणे करू नये, शाक्त मार्गे भरू नये, मुक्तपणे श्रीराम. इंद्रिय स्मरणे करू नये म्हणजे काय? इंद्रियाची धाव सतत विषयाकडे असते आणि म्हणून इंद्रियांचं स्मरण करू नये म्हणून सांगितलंय. इंद्रिय स्मरणे करू नये, शाक्त मार्ग भरू नये, मुक्तपणे श्रीराम. शाक्त मार्गाने जाऊ नये. नीच कृती लाजू नये, वैभवता माजू नये, क्रोधेभरी भरू नये, जाणपणे श्रीराम. नीच कृती लाजू नये म्हणजे परमेश्वराची सेवा करताना कुठलंही हलकं काम असलं तरी करावं. म्हणजे आपल्या उपासना केंद्रात येणाऱ्या भक्तांची पादत्राणं सांभाळण्याची जरी जबाबदारी आपल्यावर आली तरी ते काम करावं. इकडे वाटेल तशी चपल्या ठेवल्या असतील तर त्या व्यवस्थित लावणं हे काम आहे. कुठलंही पडेल ते काम प्रामाणिकपणे करणं, त्याच्यामध्ये लाज बाळगू नये. नीच कृती लाजू नये, वैभव होता माजू नये. आपल्याला वैभव आलं तर आपल्याला अहंकार होता उपयोगी नाही. वैभव होता माजू नये, क्रोधभरी भरू नये, जाणपणे श्रीराम. जाणत्या माणसाने रागाच्या आधी जाऊ नये. थोरपणे चुकू नये, न्याय नीती सांडू नये, अप्रमाण वर्तू नये, काही केल्या श्रीराम. आपण आपल्याकडे थोडासा म्हणजे एखादा मनुष्य चुकला तर थोडासा मोठेपणा आपल्याकडे घ्यावं, त्याची चूक माफ करावी, त्याला पुन्हा चांगल्या मार्गाला प्रवृत्त करावं. थोरपणे चुकू नये, न्याय नीती सांडू नये. न्याय आणि नीती हे कधी सोडायचे नाही. न्याय नीती सांडू नये, अप्रमाण वर्तू नये, काही केल्या श्रीराम. कधीही आपलं वर्तन अप्रमाण असू नये म्हणजे खोटं बोलण्याने, खोटं वागणं, खोटं बोलणं हे आपल्या जीवनात नसावं. कळल्या विण बोलू नये, अनुवाने निश्चय करू नये, सांगता दुःख धरू नये, मूर्खपणे श्रीराम. कळल्या विण बोलू नये. एखादी गोष्ट आपल्याला जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती वाच्यता करू नये. आपल्याला माहितीच नाही, जी गोष्ट माहीत नाही त्याच्यावर बोलण्यात काय अर्थ आहे. कळल्या विण बोलू नये, अनुमाने निश्चय करू नये, अंदाजपंचे जागोदर्शे असं करू नये. अनुमाने निश्चय करू नये, सांगता दुःख धरू नये, मूर्खपणे श्रीराम. बरं समजा आपल्याला कोणी एखाद्या ज्ञानी माणसाने आपल्यातला एखादा दोष दाखवला तर त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटता उपयोगी नाही. आपल्यामध्ये दोष कोणी दाखवला तर त्यातला दोष आपण काढून टाकण्याचा प्रयत्न करावा. आपल्यातले दोष सांगणाऱ्या माणसावर आपण रागवू नये. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभवाचा केला. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जय दासबोधा. नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी
चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दासबोधा ग्रंथराजा प्रसिद्ध आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा 20 दशकीचा अनुभव जो पाहे नित्य नेम विवरिता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाय कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयलाय जय जया दासबोधा ग्रंथराजा प्रसिद्ध आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।